हाय मंडळी, नमस्कार. हे बघा, माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. आज माझ्या पोराने ना आंब्याची पेटी आणली वाशिवून. हे बघा, नजरान बघित ना असा एक एक आंबा आहे, मोठा मोठा. काय आंबा तरी दिसतोय बघा, एकच नंबर आहे. पिकून लाल झाले असं म्हणतात ना, तसं झाले. आणि कसं आहे ना, नवरीला हळद जशी लावते ती तशी हळदीसारखी पिवळे चुटूक झाले ते आंबे. आणि आंबा तर बघू शकता तुम्ही, हातात बसत नाही तितका मोठा एक एक आंबा. तांब्यासारखा आंबा आहे. इतकी भारी तर आंब्याची क्वालिटी पण आहे आणि आंबा पण आहे. बघा हे का किती सुंदर आंबा आहे, बघायला बघू शकता तुम्ही. हे असं आंबा खायचं म्हणलं तर ना नशीबच लागतं. हे कसं हापूस आंबा म्हणताना लईच भारी असते हापूस आंबा. हापूस आंब्याची काही विचारूच नका, असं असते हापूस आंबा. आणि हापूस आंबा कसं, माझी मुलगी ना रत्नागिरीला होती तेवढंच आम्ही आंबे भरपूर 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 म्हणजे इतके भरपूर खाल्लो. हापूस आंबे खायला आम्हाला हेच नव्हतं तेवढं. ते 10-12 वर्ष होती तिकडं, तिची बदली होती. खाल्लो आंबे, आम्हाला खायचं एवढं खाऊन पण आम्ही विकून घेत होतो 4-4, 5-5 पेट्या. इतके हापूस आंबा येत होता आम्हाला खायला लांजावरून. आता ना गावाकडे जसं गेलं तसं हापूस आंब्याची चव विसरले आणि केसर आंबा आला ते खोरला. आणि आता हे हापूस आंबा बघून माझे डोळे फिरतायत. पोरगा माझं वाशीच्या मार्केटला जाऊन हापूस आंबे आणले. हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम नंबर एकच आंबा आहे. त्या आंब्याला काय कुठं डाग नाही, धब्बा नाही आणि पिवळा चुटूक झाला. असं आता सध्याला खायला आंबा एवढा असा एकच नंबर आंबा आहे. आणि रस तर बघा असा रसाळ आंबा राहतं. हे नुसतं गाबाचं असतं आंब्यामध्ये, त्याचे कोईच एवढी असते. आणि त्याच्यासोबतच हे काय, हे काळी मैना म्हणते ते रानमेवा आणलाय, रानाची डोंगरची काळी मैना. ह्याला कसं मीठ जरा लावून खायचं म्हणून मिठासोबत लावून खायचं. एवढी अशी भारी लागते ना हे डोंगराची मैना. काळी मैना पण म्हणते, डोंगरची मैना पण म्हणते, ते असे म्हणते त्याला. हे अशी एवढे भारी क्वालिटी ह्याची ही आहे ती काळी मैना. आणि आंबा पण भारी तेवढं सुंदर अप्रतिम लागते खायला, एकच नंबर. मला वाटते आम्ही आता आंब्याला हापूस आंबे भेटतात का नाही की वाटत होतं. पोरानं जाऊन कसं भेटायला नाही भेटायला असं काय नाही, पण भेटते ते. आता कशी महागाई लई वाढल्या ना हापूस आंब्याची, त्याच्यामुळं घेऊन खाणे शक्य होत नव्हतं. मग आता आंबे बघितल्यावर माझेच डोळे फिरल्यासारखे झाले. आणि पोरं तर आमचे कवरे बावरे झाले ते बघा आंबे बघून. आता आंबे कापून खायला पण बसले तर. आणि मी तसंच म्हणले, आता आणले आंबे तर लगेच चला रस पण करून जेवण करूया. रसाला आता भाजी तर गवारीची भाजी केली आहे. मग आता पातळ डाळ करायची काही गरज नाही, आपण रस करू. रस करून चपात्या पण केलेल्या होत्या. रस, चपाती, गवारीची शेंगाची भाजी, आपण हे मस्तपैकी जेवण आणूया म्हणून मी म्हणते पुरीला. आणि ते आपण तसं पोरत पण तिकडं खाऊन फस्त करते. तर एवढा आंबा तो कसा आहे, मधून घरदार आहे, एकदम जोरदार आंबा आहे, जोरात. मी म्हणते बाई का बदली केलीस तिथून, कशासाठी बदली केलीच. तिथं जर बदली केलीस ना, तिथलं लई भारी होता नशीब. तिथं शेत काय घेतले नाहीस तुम्ही म्हणते. 2-4 एकर गुंठे जागा घेतली असती तर फळाला आंब्याची झाडं लावली असती, आंबे खायला आले असते म्हणते मी. हे बघा, चाऊ खाते, मोलू खातो आंबे, कापून दिलेले आंबे. मस्त आंबे खाते ती. आणि आंब्याची क्वालिटी अशी एक नंबर क्वालिटी आहे. हे आंब्याला ना खाणाऱ्याला चव ह्याची माहिती असते. कसं आता आम्हाला पण आजवर माहिती नव्हत्या, कोकणामध्ये माझ्या मुलीची बदली असल्यामुळं ना मला माहिती झाले. मग त्याच्यामुळं आंबाच आंबा आहे का, किती पण खाल्लं ना त्या आंब्याची चव काही होत नाही. हे बघा, माझा मुलगा आहे हा, आणि ती लहान मुलगी आहे मुलीची. हे हिकडला माझ्या लहान मुलाचा मुलगा आहे, ही मुलीची मुलगी आहे, हिकडे ही माझी मुलगी आहे. हे आम्ही असं आता सगळे ताटं वाढून घेऊन जेवायला बसतोय. हा मुलगा आता कसं त्याच्या बायका पोरं गावाकडे गेलेत नाही, ती आता मुंबईमध्ये रिक्षा चालवते. मग आता सहज वाशीला गेलतात भाडं घेऊन वाटतंय. मग आंबे दिसले, हापूस आंबे. मग त्यांना काय नाही, हापूस आंब्याचं बॉक्साची कोणाला पेटी. चुलत्याच्या ताटात पोरगं जेवायला बसले. त्यानं म्हणतोय आजी जेवायला बसते, सरक साईडला म्हणतोय. मी म्हणते नाही बसू दे, जेवू दे, मी बसते इकडं साईडला म्हणून मी म्हणते. तरी हो का सगळ्याचे ताटं वाढले, जेवण करून घेत आहे मी. हे बघा, रस आहे, गवारीची भाजी. आणि हे बघा, आज कसं आता वर्षभर दात काढली नव्हती माझ्या नातीनं.
आता दात काढल्या तर ती वरचा दात काढल्या. आता वरचा दात काढल्यावर मावळानं बघून म्हणते ती. मग त्याच्यामुळं काय केलं मी, जाऊन एक चांदीचा चमचा आणला. सोनार सराफाच्या दुकानाला जाऊन एक चांदीचा चमचा आणला. मग चांदीचा चमचा घेऊन आले. तिनं त्या आता भावाला टावेल टोपी एक ब्लाऊज पीस घेतले. आता अचानक आला ना त्यानं पण, मग तिने पण आता अचानक टायमाला काय करायचं काय नाही म्हणली. आता आयर कसं कपडे पण करू लागली तिनं. कपडे असे आता साधे का शिवून कोण कपडे लिहूनात. मग रेडीमेडच घेऊन मी म्हणले रेडीमेड कपडे आता काय घेणं होत नाही काही नाही, राहू दे म्हणले, जसं आहे तसं भागूया. मग टावेल टोपी एक ब्लाऊज पीस कर. मग हळद लावून आपण तेवढंच करूया दाताचं म्हणून ना. मग मी करायला लावले. आता काय करणार ना, ह्या अशा रात्रीच्या टायमाला वेळ झाली ती आल्यावर उशिरा, आणि आम्हाला पण तेवढं हे जण होतं आज जावं का उद्या जावं. म्हणून अचानक गेलो काल, तर तेव्हा ते बघा कसं करताय ते वरचे दातं काढल्या मुलगी. मग त्याला ते तरी पण त्याला समजा ना, असं का दर म्हणलं तर चमचा उलटा धरतोय ते ते बघा कसं करतोय त्यानं. मग ते तसं करायचं म्हणून ते मस्तपैकी एकच. बरं आमचं आजचा कार्यक्रम झाला मुलीच्या वरल्या दात काढलेल्याचा त्याचा. हे बघा हा माझा मुलगा आहे, मुलगा आहे, ही मी आहे, ही माझी मुलगी आहे. हे आम्ही सगळे एकत्र संध्याकाळी. मग ते माझ्या लहान मुलाचा मुलगा, आणि ही तर आमची माहीत आहे छकुली तुम्हाला, ते मोलू माहीतच आहे. मग आजचा कार्यक्रम हे असं केलो. हे बघा बघू शकता तुम्ही. आता घरात आमच्या गडी माणूस कोण, असं माझा जावई तर त्याला कामानिमित्त बाहेर गावाला असतो. आता कोण करतंय, मी आई तर आई मी तर करू शकत नाही. हे बघा सरळ टोपी घातलेले दादा कोणक्यासारखे टोपी घालतोय. मग पोरगी म्हणते मामा हे काय तुम्ही असं काय करता, सरळ टोपी घाला, काय चाललंय तुमचं. मामाला म्हणती पोरगी. परत उलटी वाकडी केलेली टोपी सरळ केलं त्यानं. हे बघा तो का कसं करते, गळ्याला टावेल गुंडाळते. मग असं करू ना ते टॉयल टोपी त्याला केली, आणि एक ब्लाऊज पीस, तांदूळ, झंपर पीस ते त्याच्या मांडीवरती ठेवून दिलं. हां असं हे कसं हे कार्यक्रम आम्ही आज केला. अचानकच आला ना त्यानं पण. मग आम्हाला काय कल्पना नव्हती. ते करायचं तर होतं पण कधी करायचं असं कल्पना होती. अशापैकी आम्ही कार्यक्रम